नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या रणधुमाळीमध्ये खरंच कोणाची सत्ता येणार याकडे सर्व जनतेचं लक्ष लागलंय। पण त्यामध्येच मनोज जरांगे पाटलांनी विधानसभेतून माघार घेऊन पाडापाडीचा निर्णय घेऊन 100% कोणाला धास्ती घातली। तुम्ही पाहिलं असेल की सध्या सत्तेमध्ये महायुती होते, म्हणून मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टरित्या सांगितले, मग त्याच्यात महाविकास आघाडी असो की महायुती असो, या दोघांपैकी ज्या कोणी विरोध केलाय, मराठा आरक्षणाला आतापर्यंत विरोध कोणी केला यावर मनोज जरांगे पाटलांनी भाष्य केलंय आणि 100% सांगितलंय ज्या व्यक्तींनी विरोध केला त्याला पाडायला काहीच हरकत नाही। म्हणजे याचा अर्थ प्रत्येक मतदारसंघातील लोकांनी विचार करायचा की नेमका कोणता खरोखर विरोधक आहे आणि कोण मागण्यांना सपोर्ट करतोय याचा विचार करून मत देण्याचा प्रयत्न करायचा। अशा प्रकारे मनोज जरांगे पाटलांनी निर्णय घेऊन 100% महायुतीला फटका देण्यासाठी ठरवलं आहे। त्याच्यातच तुम्ही पाहिलं गेलं, महायुती असो की महाविकास आघाडी असो, दोघांनी सुद्धा लोकांना वेड्यात काढण्याचा कार्यक्रम राबवला आहे। त्याच्यात पाहायला गेलं, महायुतीमध्ये सध्या महिलांना प्रत्येक महिन्यात 1,500 रुपये देण्याचं ठरवलं होतं। त्याही पलीकडे जाऊन सध्या महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात तुम्ही पाहिलं असेल की त्यांनी महिलांना 3,000 रुपये देऊ अशा प्रकारचा जाहीरनामा काढला। म्हणजे याचा अर्थ लोकांना वेड्यात काढायचं आणि त्यांची मते घ्यायची आणि सध्याची सत्तेची पोळी भाजायची, अशा प्रकारचा कार्यक्रम महाराष्ट्रात आहे। पण सध्या लोकांनी जागृत व्हायला पाहिजे, कारण या लोकांना फक्त सत्ता प्यारी आहे। म्हणून मनोज जरांगे पाटलांनी टार्गेट का केलंय, कारण त्यांना माहिती आहे आतापर्यंत लोकांना वेड्यात कोणी काढले, लोकांची दिशाभूल कोणी केली आहे, सत्तेतील असो की विरोधातील कोणी आपल्या मागण्यांना पाठिंबा दिलाय, कोणी विरोध केलाय, याचा विचार करूनच मनोज जरांगे पाटलांनी पाडापाडीचा निर्णय घेतला। तुम्ही पाहिलं असेल, सध्या काही लोक म्हणतायत की मनोज जरांगे पाटील महायुतीलाच का विरोध करतायत, कारण जे सत्तेत होते त्याच व्यक्तीकडे मागणी केली पण त्या मागणीला पाठिंबा मिळाला नाही। म्हणून मनोज जरांगे पाटलांनी सरळ सांगितले, ज्या व्यक्तींनी मागण्यांना विरोध केला त्यांना पाडायचं। अशा प्रकारचा निर्णय घेऊन 100% महायुतीला फटका बसताना दिसतोय। पण सध्या ज्या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार लोकांची योग्य कामं करतोय, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतोय, त्या व्यक्तीला परत निवडून देण्यासाठी काहीच हरकत नाहीये। पण सध्या पाहायला गेलं, अनेक समाजातील अनेक समस्या आहेत, पण त्या समस्याकडे दुर्लक्ष करून सत्तेतील व्यक्तींना आणि विरोधातील व्यक्तींना परत सत्ता हवी आहे। त्या लोकांची त्यांना काहीच घेणं देणं नाहीये। म्हणून सर्वसाधारण एखादा उमेदवार असेल आणि तो योग्यरित्या लोकांचे प्रश्न सोडवणारा असेल तर त्याचा सुद्धा जनतेनं विचार केला पाहिजे। नाही तर वंश परंपरागत जो व्यक्ती आमदार आहे, सतत आमदार होत राहिला तर 100% लोकशाही धोक्यात येऊ शकते। कारण सत्ता पलट झाला तर त्या लोकांना कळेल की या लोकांनी आपल्याला का पाडले, आणि ज्या व्यक्तीला जिंकून आणले त्या व्यक्तीला सुद्धा कळेल की या लोकांनी आपल्याला मागच्या वेळेस पाडलं होतं, आता काहीतरी कामे करावी लागतील। म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेस एखादा मामा असो की काका असो की कोणी असो, आपला जवळचा आहे म्हणून मत नका देऊ। आपली विकास कामे कोण करतोय, आपल्या मतदारसंघाचा विकास कोण करतोय, योग्य उमेदवार कोण आहे याचा विचार करूनच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 100% मतदान करा, जेणेकरून विधानसभेमध्ये लोकांची दिशाभूल करणारं सरकार सत्तेत येऊ नये। कारण आतापर्यंत लोकांची दिशाभूल करून सत्तेची पोळी भाजणारे अनेक राजकीय व्यक्ती आहेत। म्हणून मनोज जरांगे पाटलांनी प्रत्येक निर्णय हा जनतेवर सोपवला आहे, तरी सुद्धा विरोधक मनोज जरांगे पाटलांना टार्गेट करताय की मनोज जरांगे पाटील महायुतींनाच का टार्गेट करताय। कारण मनोज जरांगे पाटलांचा लढा हा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात होता, कारण त्यांनी मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला विरोध केला होता। म्हणूनच त्यांनी कडाडून त्यांना विरोध केलाय, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला कळायला पाहिजे की एखादा समाजाला टार्गेट केल्यानंतर कशा प्रकारे परिणाम भोगावे लागतील। म्हणून मनोज जरांगे पाटलांनी अशा प्रकारचा निर्णय घेतलाय। यावर प्रत्येक जनतेतील व्यक्तींनी विचार करायला पाहिजे की जरांगे पाटलांनी हा जो निर्णय घेतलाय तो लोकांच्या हितासाठी घेतलाय। कारण जो मागण्याकडे दुर्लक्ष करतो
त्याला कशा प्रकारे फटका बसतो याचा पश्चाताप झालाच पाहिजे। म्हणून त्यांनी प्रत्येक वेळेस निर्णय घेताना लोकांना विचारात घेतलंय आणि लोकांनी सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे पाठिंबा दिलाय। पण बोटावर मोजण्या इतके लोक असतात जे की पक्षाची चकोरी करतात, जेणेकरून मनोज जरांगे पाटलांचा निर्णय त्यांना अयोग्य वाटतोय, म्हणून जरांगे पाटलांच्या निर्णयाला विरोध करतायत। पण हे बोटावर मोजण्या इतके लोक जे आहेत त्यांना 100% माहिती आहे, आपण जर पक्षाची त्या ठिकाणी तुम्ही जे पदर पकडला तो जर सोडला तर आपल्याला कुठल्याच प्रकारचे पैसे मिळणार नाहीत, कारण त्यांना आमिष दाखवून खरेदी केलेलं असतं। म्हणून कुठल्याही राजकीय पक्षाला आमिषाला बळी न पडता लोकांनी स्वतःच्या मताचा निर्णय स्वतः घेतला पाहिजे आणि विधानसभेत योग्य उमेदवार पाठवला पाहिजे। यामुळेच जरांगे पाटलांनी प्रत्येक व्यक्तीचा निर्णय प्रत्येकावरच सोपवलाय, कारण त्यांनी कुठल्याही व्यक्तीला बंधनात ठेवलं नाहीये, कारण जनता सुद्धा सक्षम आहे योग्य उमेदवार निवडण्यासाठी। पण त्याच्यासाठी तुमच्याकडे योग्य तो महत्त्वाचा निर्णय पाहिजे, कारण आतापर्यंत अनेक आमिषाला बळी पडून लोकांची दिशाभूल झाली आणि सत्तेमध्ये अनेक वेळेस योग्य व्यक्ती गेलाच नाही। म्हणून महाराष्ट्राचा विकास कमी प्रमाणात झालाय, कारण शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेच नाहीयेत, बेरोजगारांना रोजगार मिळालाच नाहीये, यावर सुद्धा विचार लोकांनी केला पाहिजे। म्हणून प्रत्येक वेळेस विचारपूर्वकच आपल्या मताचा अधिकार आपण बजावला पाहिजे, जेणेकरून विधानसभेत योग्य उमेदवार गेला तरच महाराष्ट्रातील बेरोजगारी दूर होईल, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळेल आणि प्रत्येक गरीब लोकांच्या समस्या सुटतील आणि प्रत्येक समाजातील मागण्याकडे लक्ष हे राजकारणी वेधतील। म्हणून प्रत्येक वेळेस लक्षात आणि ठेवूनच आपल्या मताचा विचार करूनच योग्य उमेदवार विधानसभेत पाठवला पाहिजे। यामुळेच हा व्हिडिओ बनवला, कारण अनेक जणांच्या लोकांच्या मनामध्ये प्रश्न उभे आहेत की जरांगे पाटलांनी हा निर्णय का घेतला। त्यामुळेच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, कारण टीका करणारे आतापर्यंत विरोधकच होते आणि शेवटपर्यंत विरोधकच राहणार, कारण त्यांना मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याशी काहीच घेणं देणं नाहीये, त्यांना स्वतःच्या पक्षासाठी आणि स्वतःच्या नेत्यासाठी काम करायचंय। म्हणून लक्षात ठेवा, आतापर्यंत जे घडलं तेच परत घडू नये आणि हा लढा फुटू नये, म्हणून जरांगे पाटलांनी हा निर्णय घेतला आणि हा निर्णय कित्येक जणांना योग्य आहे, कारण प्रत्येक व्यक्ती कमेंटद्वारे सांगत असतो की त्यांना हा निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे। यावरूनच तुम्हाला विचार करायचा आहे आणि तुमचा निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे आणि तुमचं मत योग्य उमेदवाराला द्यायचं आहे, हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर हा व्हिडिओ मांडलाय। ठीक आहे, तर थांबतो। धन्यवाद।